आज आपण शिकणार आहोत सम इन. सम म्हणजे टोटल आणि इन म्हणजे जर. ज्यावेळी सम करत असतो त्यावेळी जर एखादी कंडिशन आली त्यावेळी आपण सम इफ हा फॉर्म्युला वापरतो. समजा ही आपल्याला टोटल करायला सांगितले, आपण इझिली टोटल करू शकतो. पण ह्याच टोटल मध्ये आपल्याला विचारलं की 11,880 यापेक्षा ग्रेटर दॅन अमाऊंट 11,880 किती आहे, किंवा 11,880 लेस दॅन किती आहे, त्यावेळी आपण सम इफचा वापर करतो. तर आपण आता इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवत आहे. सर्वात पहिला आपण किती करणार आहोत सम. पण या समला जर ज्यावेळी इफ टाकतो त्यावेळी काय होतं हे देखील आपण बघू. सम हा बेसिक फॉर्म्युला आहे. हा बेसिक फॉर्म्युलेचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, आणि त्याची एक एक्सेल ट्रिकही टाकलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आता मी हा डेटा सिलेक्ट केला आहे, त्याची सम केलेली आहे, त्याची सम ही आलेली आहे. पण ह्या समला ज्यावेळी इफ लागतो, सम इफ आता विचारलं जातं आपल्याला इफ हा डेटा काय असेल तर ग्रेटर दॅन 12,912. इफ ग्रेटर दॅन 12,912. तर आपण काय करणार तर सम इन वापरणार. 12,912 यापेक्षा जास्त वाला डेटा आपल्याला इथे शोधायचा आहे, तर ते वापरते आहे सम इन. काय करणार आपण इज इक्वल टू सम इन. इथे मी एफएक्स साठी क्लिक करते आहे. रेंज द्यायची आहे आपल्याला. हा जो पूर्ण रेंज आहे ती द्यायची आहे प्रोडक्टची. हे रेंज दिली आहे. आता मला क्रायटेरिया सिलेक्ट करायचा आहे. क्रायटेरिया म्हणजे काय, जर 12,912 यापेक्षा कमी असेल डेटा तर तो क्रायटेरिया मी इथे सिलेक्ट करते आहे. हा मला सब रेंज मध्ये काही टाकायचं नाही कारण मी इथे रेंज दिलेली आहे. इज इक्वल टू ओके. आता 12,912 यापेक्षा लेस वाली अमाऊंट आपल्याला इथे आलेली आहे 11,880. ही खरीच आहे का 11,880? ही एकच अमाऊंट फाइंड करून आपल्याला मिळते आहे 11,880. त्यापेक्षा कोणती छोटी अमाऊंट नाही आहे. हेच जर आता आपण लेस दॅन 12,912 हे करत आहोत तर कसे वापरणार. इज इक्वल टू सम इन. मी इथे फंक्शन प्रेस करते आहे. इज इक्वल टू सम इन. टॅब रेंज देणार आहे. एफएक्स क्लिक केलेला आहे. रेंज सिलेक्ट केलेली आहे. क्रायटेरिया मी देत आहे. ओके. आता यापेक्षा जे ग्रेटर दॅन अमाऊंट आहे ती एवढी अमाऊंट आहे. तर आपण हे कसे शोधू शकतो ते तुम्ही मला सांगा. ह्याचे व्हिडिओ मी बनवले आहे. हे तुमच्यासाठी एक क्लू आहे, हे तुमच्यासाठी एक पझल आहे. खरंच त्याच्यामध्ये 12,912 पेक्षा जास्त अमाऊंट जी आहे ती एवढी येते की नाही ते तुम्ही मला शोधून सांगायचे आहे. हे झालं नंबरच्या बाबतीत. आता आपण असेच आपण जसे ही नावं आहेत त्या नावांच्या बाबतीत देखील आपण सम इफ करू शकतो. तर ते कसे करायचे ते तुम्हाला दाखवते आहे. समजा हे राम हे नाव मी इथे घेत आहे. राम या नावाने किती अमाऊंटचा सेल केला आहे किंवा काय काय प्रोडक्ट सेल केलेले आहेत ते आपल्याला बघायचे. तर आपण सम इफ कसे वापरणार तर इज इक्वल टू सम इफ हा फॉर्म्युला. टॅप करायचंय. फंक्शन टॅबवरती क्लिक करायचंय. रेंज द्यायची आहे आपल्याला. रेंज कोणती देणार मी, ही देणार. त्यानंतर क्रायटेरिया मध्ये मला राम हे नाव टाकायचं आहे. सम रेंज म्हणजे ही जी अमाऊंट वाली नाव आहे टोटल आहे ही रेंज मी देत आहे आणि मी इथे ओके करणार आहे. बघा
रामने 75,509 या अमाऊंटचा सेल केलेला आहे. खरंच एवढ्या अमाऊंटचा सेल केलेला आहे की आपण कसे पाहू शकतो? त्यासाठी 2-3 फॉर्म्युला आहेत, तर आपण बघू शकतो. तर मी तुम्हाला आता इथे 1 बाय 1 दाखवते आहे, कारण ते तुम्हाला कळावे म्हणून. मी इथे कोणता फॉर्म्युला वापरला आहे ते तुम्ही मला सांगायचे आहे. एकदम इझी आहे. हे बघा, रामने 75,509 या अमाऊंटचा सेल्स केलेला आहे, म्हणजे हे बरोबर आलेलं आहे. आपण हा सम इफ हा फॉर्म्युला नावासाठी नाही तर अमाऊंट साठी देखील वापरू शकतो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल, यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या ट्रिक वापरून कंडिशनल फॉर्मॅटिंग किंवा मला सांगू शकता तुम्ही, जर हे सम इफ मध्ये जे आपण हे केलेले आहेत इफ या कंडिशनने, ते खरंच योग्य आहे की नाहीये, योग्य आहे आपल्याला चेक करायचं आहे हा डेटा बरोबर आहे की नाहीये, ते आपण कोणत्या 3 पद्धतीने करू शकतो ते तुम्ही मला सांगायचं आहे. इथे मी एक फिल्टरचं सांगितलेलं आहे तुम्हाला. अजूनही 2 पद्धतीने आपण ही नावं सिलेक्ट करू शकतो. म्हणजे रामने हा जो सेल केलेला आहे 75,000चा, हा कशा प्रकारे हा बरोबर आहे की नाही ते आपल्याला 2 पद्धतीने अजून वेगवेगळ्या कळू शकते. ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये, कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. त्यासाठी आपण कोणत्या 2 पद्धती वापरू शकतो त्या. आणि ह्या सगळ्यांचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत, तर तुम्हाला ते नक्कीच उपयोगी पडतील. जर ह्या सम वीक मधून तुम्हाला काही नॉलेज मिळालं असेल, शिकण्यासारखं वाटलं असेल आणि खरंच तुमच्या कोणता गरजू मित्र असेल ज्याला एक्सेल शिकायचे असेल, त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही देखील यातून काहीतरी शिका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.